बाल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली करणे करतो ना फुले त्याचे यशोदा भोजन झाले. नवाल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. विश्वव्यापक कमळापती इको लगेच कमी नको करू. व्यापक कमळापती कोळने कडिये घेती. नवाल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवाल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथा. वरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंडम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मजदावया सुभटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावर अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदघरी नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आवाज दे थोडा. देवमान्य संतमान्य ईश्वरमान्य देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग कालापर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये जगाच्या मालकाने जे नवल केलंय ते नवल तुकोबरा या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सोपा आहे, सगळ्यांना अर्थ माहितीये, जवळपास बऱ्याचशा लोकांच्या पाठांतरातला अभंग आहे. जगाच्या मालकाने गोकुळामध्ये जे नवल केलंय, जगाच्या मालकाने नंदबाबाच्या घरी जे नवल केलंय त्या नवल तुकोबरा अभंगामध्ये प्रतिपादित करतात. विठाला संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या मुखात आहे, 4-2 लोक आपल्या पाठीमागे असलं तर आपण कोणाला घाबरत नाही, बरोबर आहे. 4-10 लोक जर आपल्या पाठीमागे असले तर आपण कोणाला घाबरत नाही. पण ज्याने संपूर्ण ब्रह्मांड आपल्या पोटात साठवलं, लक्ष द्या बरं, बोलण्याकडे बसून घ्या, वाटलं संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण विश्व ज्याने पोटात साठवलाय, तो देव कोणाच्या घरी माहितीये? तो देव नंद बाबाच्या घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरे हा बालक नंदा घरी. मी सांगत होतो 10-5 लोक जर आपल्या पाठीमागे असेल तर आपण कुणालाच काही समजत नाही. पण ज्याने सगळं विश्व पोटात साठवलं त्या देवाने नवल केलंय. आणि तो कुठं राहतोय? सामान्य रूपामध्ये नंद बाबाच्या घरी राहतोय आणि सामान्य लेकरांसारख्या तो लीला करतोय. ज्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तो जगाचा बाप नंद बाबाच्या घरी राहतोय. तुकोबरायांनी सांगितलं त्याचं नवल शब्दात सांगू शकत नाही. पृथ्वीवरचा असा एकही जीव नाही की त्याने उपाशी ठेवला म्हणून, एकही जीव नाही महाराज. सगळ्या जीवाची त्याला काळजी, सगळ्या जीवाची काळजी.
अगदी बारीक मुंगी पासून तर हत्तीपर्यंत एकही जीव त्याने उपाशी ठेवला नाही. सगळी पृथ्वी ज्याने तृप्त केली त्या भगवंताला कोण जीव घालताय माहितीये? ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. ज्याने पृथ्वीवरचा एकही जीव उपाशी ठेवला नाही त्या भगवंताला यशोदा तिच्या हाताने भोजन घालते. महाराज, काय नवल आहे त्या देवाचं. हे नवल तुकोबरायांनी अभंगामध्ये सांगितलं. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याचे यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. बरं ऐका ना महाराज, जो जगाला आपल्या बोटावर खेळवतो, जो जगाला आपल्या हातावर नाचवतो, तो जसं म्हणेल तसं आपल्याला नाचावं लागतं आणि तो जसं आपल्याला खेळवेल तसं खेळावं लागतं. पण एक गंमत सांगू, ज्याने जगाला आपल्या बोटावर नाचवलं त्या परब्रह्माला गवळणी कडेवर घेऊन फिरताय. काय नवल आहे महाराज, काय नवल आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही आणि त्याला कोण हलू लागलं? त्याला गवळणी उचलतात आणि कडेवर घेतात. महाराज, तुकोबरायांनी सुंदर नवल सांगितलं. विश्वव्यापक कमळापती त्यासे गवळणी कडे घेती. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. त्याच्या पुढचं नवल तुकोबरायांनी सांगितलं. जन्माला आल्यानंतर जर ब्रह्मचारी व्हायचं असेल तर लग्न करावं लागत नाही, लग्न करावं लागत नाही. आणि लग्न झाल्यावर जर ब्रह्मचारी व्हायचं असेल तर जी बायको केलेली तिला, बोला ना पुढचं, तिला सोडून द्यावं लागतं, तिला सोडून द्यावं लागतं. एकटं लग्न करता येत नाही ब्रह्मचारी व्हायचं असेल. आणि जर लग्न झाल्यावर ब्रह्मचारी व्हायचं असेल तर जिच्या सोबत लग्न केलेलं आहे तिला सोडून द्यावं लागतं. पण तुकोबरायांनी इथं सांगितलं, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. एक बायको केली तर आपल्याला ब्रह्मचारी होता येत नाही. त्याने 16,108 केल्या तरी तुकोबरायांनी त्याला काय म्हटलंय? काय म्हटलंय? नवलच आहे ना, तरी सुद्धा त्याला ब्रह्मचारी म्हटलंय. विठाला विठाला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडला. कार्यक्रम कशा निमित्त सुरू आहे, का सुरू आहे, सगळ्यांना परिचित आहे. माणूस सगळ्यांना परिचित आहे. अगदी सालाबाद प्रमाणे म्हणायला हरकत नाही. अगदी थाटामाटामध्ये हा सोहळा आपला पार पडतोय. गेली 4 वर्षापासून हा सोहळा आपण अनुभवतोय. सगळी मंडळी या सोहळ्यामध्ये सहकार्य करतात. अगदी चालू करायच्या वेळेला हो नाही हो नाही हो नाही दरवर्षी चालतं. पण मी समजून घेतो, तुम्हारे नामे भी क्या आहे. तुम्ही नाही म्हटले मला जरा उलट ऐकायला येतं, म्हणून मी म्हणत असतो तुम्हारे नामे भी हमारी हाय. म्हणून काही नाही म्हणतात, काही हो म्हणतात. हो नाही करून करून शेवटी अंतकरणात काही लोकांच्या इच्छा निर्माण झाली, सप्ताह झालाच पाहिजे. अगदी 2-3 महिने लेट झाला सप्ताह तर सगळ्यांना तळतळ वाटत होती, हळहळ वाटत होती की सप्ताह आपला झाला पाहिजे. सगळ्या महिलांनी मला येऊन सांगितलं की महाराज काही करा पण सप्ताह करा. पण आता सप्ताह करायचं म्हटलं की एका व्यक्तीचं काम नसतं, सगळे कॉलनीचं सहकार्य लागतं. आता 100 गावातून 100 लोक आलेले या ठिकाणी, कुणी एका गावातली लोक नाही, अलग अलग गावातून या ठिकाणी मंडळी आली. पण अशी नातं बनवतात की रक्ताचं जरी नातं नसलं तरी ज्या माऊलीने, ज्या पांडुरंगाने आपलं रक्त बनवलंय, त्या देवाने सगळ्यांचं रक्त बनवलेलं आहे. रक्ताचं जरी नातं नसलं तरी रक्त बनवणाऱ्याचं नातं आहे ही या ठिकाणी सिद्ध झाली. सगळी मंडळी अगदी खांद्याला खांदा लावून या सप्ताहाला सहकार्य केलं. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि या कार्यक्रमामध्ये रंग भरवण्यासाठी काही कलाकार मंडळी आपल्या या कार्यक्रमासाठी 7 दिवस या ठिकाणी उपस्थित राहिली, ज्यामध्ये वयोवृद्ध तपोवृद्ध ज्यांच्या छत्रछायेखालीमध्ये आम्ही परमार्थरूपी वाटचाल सुरू केली आणि ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन दाखवलं.
आता बरंच वय झालं बाबांचं. संसारामध्ये आणि परमार्थामध्ये एक फरक असतो. संसारात जसं जसं वय होत जात ना तसं तसं माणसाची किंमत. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्धा कोणा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. जीवन जगत असताना माणसाने सावध राहावं. सावध. संसारात किती सावध राहतो आपण. साखर संपली आपण अगदी सावधानतेमध्येच राहतो. साखर संपलेली साखर संपलेली संपायच्या अगोदर लगेच साखर घरात येते. संसारात एवढं जागृती आपण एवढं जागृती महाराज, पण परमार्थात आपण सावध नाही. त्यामुळं आपल्याला देव मिळत नाही. आपल्याला ईश्वराची प्राप्ती होत नाही. का प्राप्ती होत नाही? संसारात जेवढी सावधानता आपण जर दाखवली तेवढी सावधानता, त्याच्यापेक्षा 50% जरी सावधानता ती तत्परता आपण जर परमार्थात जर दाखवली ना, देव कधीच आपल्या समोर उभा राहील महाराज. विठाला सप्ताह काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. काल्याचे काही नियम असतात, त्या नियमाला अनुसरून काला करावाच लागत असतो. तुकोबरायांनी सांगितलं, काल्यामध्ये खंडोबा चालत नाही, महादेव चालत नाही, देवी चालत नाही, गणपती चालत नाही, पार्वती चालत नाही, कार्तिक स्वामी चालत नाही, अन्य कोणताही देव काल्याच्या कीर्तनामध्ये चालत नाही. काल्याच्या कीर्तनात कोण चालतं? कोणाचं चरित्र भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चारच करावा लागतो. अन्य कुठलेही देव आजच्या कीर्तनामध्ये चालत नाही, कारण तो देव परिपूर्ण अवतार म्हटलेला आहे. देवाने टोटल 24 अवतार धारण देवाने 24 अवतार धारण केले. 24 अवतारामध्ये देवाने 2 पूर्ण अवतार धारण केले. 2 जागा अत्यंत पवित्र सांगितल्या शास्त्राने. 2 जागा कोणत्या? ज्या 2ही ठिकाणी माझ्या देवाने लीला केल्या. बोला कोणत्या 2 जागा? बोला ना. वा. एक अयोध्या नगरी. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। एकदा प्रभू रामचंद्रांच्या भक्तामध्ये आणि कृष्ण भक्तांमध्ये वाद लागले. तसं वर्णन करू नये पण सांगतो. राम भक्त म्हणायला लागले की आमचे देव सुंदर आणि कृष्ण भक्त म्हणायला लागले की आमचे देव सुंदर. दोघांमध्ये वाद लागले. कृष्ण भक्त म्हणायला लागले अरे आमचे देव एवढे सुंदर स्वर्गातल्या देवता मोहित झाले, देवी मोहित झाले, गोपिका मोहित झाल्या, महाराज अप्सरा मोहित झाल्या. कृष्ण भक्त म्हणू लागले. राम भक्तांनी सांगितलं एका पुरुषाला बघून जर स्त्री मोहित होत असेल, स्त्रिया जर मोहित होत असेल काय नवले, पण आमच्या प्रभू रामचंद्राला बघून खरदूषण मोहित झाले, बिभीषण मोहित झाले, हनुमंत मोहित झाले. एका पुरुषाला बघून जर पुरुष मोहित होत असेल काय स्वरूप असेल प्रभू रामचंद्राचं. विठाला विठ्ठला म्हणून प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात एकच नारा आहे. कोणता? हरे घर में अब एक ही नाम, हरे घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. आपल्याला वेळ नाही, मला तिकडे जायचं नाही, पण शास्त्राने कृष्णाच्या अगोदर राम समजून सांगितलंय. राम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, कसम तुम्हारे राम प्राण से प्यारा है, पवन का धाम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. एवढं मोठं भव्य दिव्य राम मंदिर झालं. एकदा तरी जा. जन्मात आल्यानंतर थोडं फिरा, तीर्थयात्रा करा. का तीर्थयात्रा करा? साधू संतांनी सुद्धा तीर्थयात्रा केल्या. साधू संतांना माहित होतं कलियुगातल्या लोकांनी जर आपण तीर्थयात्रा नाही केली तर कलियुगातले जीव तीर्थयात्रा करणार नाही. संत तर चालते बोलते तीर्थ होते महाराज. ते ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी तीर्थ तयार होत होतो. त्यांना तीर्थाला जाण्याची आवश्यकता नव्हती. पण कलियुगातल्या लोकांनी संतांचं बघून तीर्थयात्रा करतील म्हणून संतांनी तीर्थयात्रा केल्या. विठाला मग आजच्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार आपल्याला करायचा आहे. इतरत्र दुसरा कोणताही देव आजच्या कीर्तनामध्ये घ्यायचा नाही. दोन अवतार पूर्ण केले देवाने. एक राम अवतार आणि दुसरा कृष्ण अवतार. पण ऐका बरं, दोन अवतारामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. पूर्ण अवतार जरी असले राम अवतार आणि कृष्ण अवतार, पण राम अवतार हा थोडा बंदिस्त मानलेला आहे. बंदिस्त म्हणजे कसा? राम अवतारामध्ये देवाला मनाने काहीच वागता आलं नाही. काहीच वागता, एक तीळभर सुद्धा मनाने देवाला वागता आलं नाही राम अवतारामध्ये. जसं वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे देवाला सेम तसंच वागावं लागलं. बोलिले वाल्मिक जसं वाल्मिकींनी लिहिलं सेम प्रभू रामचंद्राला एक गुंज एवढं सुद्धा इकडं तिकडं वागता आलं नाही. पण जो 8वा अवतार होता ना, 8वा अवतार जरा मुक्त होता. मुरते मुक्त वाटेल तसं. एक बायकोत नाही समाधान ना, मग बायकाच बायका. मुक्त अवतार होता महाराज. मुक्त वाटेल तसं देव वागले. कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. म्हणून देवाचा पूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण
आणि देव भगवान श्रीकृष्ण हा परिपूर्णोत्तम अवतार मानला जातो. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये शेवटी परिपूर्णोत्तम अवताराचं वर्णन केलं जातं. ते यासाठी केलं जातं, परिपूर्णोत्तम भगवंताचं जर वर्णन आपण केलं तर आपण केलेला सप्ताह परिपूर्णतेला जातो. म्हणून आज भगवान श्रीकृष्णाचं उच्चारण करायचं असतं. विठाला तुकोबरायांनी त्या देवाचं नवल सांगितलंय. नवल, आता तो भगवंत आहे, तो काहीही करू शकतो, त्याची बरोबरी आपण करू शकत नाही महाराज. तो करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम येतो. तो त्याच्या मनात जे आलं ते करू शकतो महाराज. त्याच्या मनात जे आलं ते तो करू शकतो. ज्या वेळेला कंसाने महाराज अक्रूरजींना पाठवलं देवाला बोलवण्यासाठी, मला फक्त त्याचं नवल सांगायचंय आणि आपलं कीर्तन समाप्तीकडे न्यायचंय. ज्या वेळेला अक्रूरजीला कंसाने पाठवलं, सांगितलं जा, नारदाने सांगितलं तुझा जो काळ आहे ना म्हणे गोकुळामध्ये वाढतोय आणि तुझ्या काळाचं नाव काय आहे मी तुला सांगतो. तुझा काळ नंद बाबाच्या घरी वाढतोय श्रीकृष्ण नावाने. आज कंसाला खात्री पटली. कंसाने मीटिंग भरवली, अक्रूराला पाठवलं. पण अक्रूर जरी कंसाच्या नगरीत राहत असेल पण अक्रूर हा क्रूर नव्हता, देवाचा भक्त होता महाराज. देवाचा भक्त होता, कायम भजन करत असत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अक्रूरजी कायम भगवंताचं भजन करत असत. अक्रूरजींची निवड केली देवाला पाठवण्यासाठी. अक्रूरजी स्वतःला भाग्यवान समजू लागले. मी मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्याचं काम केलं असेल म्हणून मला देवाला बोलवण्यासाठी पाठवलं. पण अक्रूरजीला कंसाची कपट नीती माहित होती की कंस देवाला कुठल्या ना कुठल्या हेतून बोलवणार आणि देवाला मारणार. ही कपट नीती अक्रूरजींना माहित होती. पण तो देव होता हे सुद्धा अक्रूरजींना माहित होतं. अक्रूरजी वृंदावनात जाऊन पोहोचले. पाय लावला नाही, माती घेतली मस्तकाला लावली. कारण वृंदावनाच्या कणाकणामध्ये कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. वृंदावन का कन कन बोले श्री राधे राधे. आता आपल्याला तिकडे जायला वेळ नाही. भागवत कथेचा योग आला कधी तर बघू. अक्रूरजी वृंदावनाला पाय लावत नाही, लोटांगण घातले आणि नंद बाबाच्या घराजवळ गेले. भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती शेवटचं लोटांगण घातलं. देवाने उठवलं, अक्रूरजी उठा. अक्रूरजी म्हणतात जोपर्यंत देव माझ्याशी नातं जोडणार नाही, मला काका म्हणणार नाही, तोपर्यंत मी उठणार नाही. या जगात दोन जाणते, देव जाणता
देव जाणता या जगात दोन जाणते होऊन गेले, दोनच जाणते होऊन गेले. एक जाणताय देव जाणता, देव जाणता, आणि दुसरा जाणताय मन मन शिवाजी माझा एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगडाट. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगडाट. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगडाट. माझ्या एक देव जाणता होता, एक माझा राजा जाणता होता. आक्रोजी देवाच्या चरणावर लोटांगण घातलं. आक्रोजी म्हणले काका उठा, त्याला नंदबाबा सांगितलं कृष्णाला येण्यासाठी आलोय. नंदबाबाने सांगितलं थोडं हळू बोला, आई येईल. मला जुने वारकरी ब्राह्मणास एखाद्या अंगठीमध्ये आपण हिरा बसवत नाही का, अंगठीमध्ये अगदी समर्पक प्रमाण असतं बाबांचं. आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. कडं बघण्याचा दृष्टिकोन बदला महाराज, दृष्टिकोन बदला. गोपिकांना माहित होतं जगाचा मालक आहे म्हणून गोपिका सगळे काम धंदे सोडून देवाकडे जात होत्या महाराज. आता ज्या वेळेला गोपिका देवासोबत नाचल्या, महारास लीला केल्या, जगाच्या मालकासोबत गोपिका नाचल्या, यात नवल नाही गोपिका नाचल्या, पण जगाचा मालक गोपिकेंसोबत नाचला हे नवल आहे ना महाराज. गोपिकेंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. गोपिका म्हणजे सामान्य स्त्रिया नव्हत्या, त्या एवढ्या सुंदर होत्या, एवढ्या सुंदर होत्या, एवढ्या सुंदर होत्या. थोडी माफी मागून बोलू का, आपण गोपिकेंच्या नखा इतकं सुद्धा सुंदर नाही, एवढ्या गोपिका सुंदर होत्या. विठाला सगळ्या विश्वाची सुंदरता मिळून एक अप्सरा तयार होते. सगळ्या विश्वाची सुंदरता मिळून एक अप्सरा तयार होते. आणि मग त्यात क्वालिटी असते पाटील सर. रंभा वेगळी, मेनका वेगळी, उर्वशी वेगळी, त्याच्यात क्वालिटी असते. पण ऐका बरं पुढचं, सगळ्या अप्सरांची सुंदरता मिळून एक गोपिका तयार होते. मग सांगा गोपिका किती सुंदर असेल हो, किती सुंदर असेल.
आणि त्या गोपिकेंसोबत देव नाचले. ज्या वेळेला गोपिका आल्या देवाजवळ महाराज लिलेसाठी देवाने सांगितलं, गोपिकांना तुम्ही पतिव्रत आहात, पतीला सोडून आलेले आहात, आता तुम्ही घरी जा. गोपिकांनी सांगितलं, देवा आम्हाला तू इथं बोलवलं, आम्ही सगळ्यांना सोडून तुझ्या जवळ आलो आणि आता तू म्हणतो जा. तुम्हाला जर एखाद्याने कार्यक्रमाला बोलवलं आणि बोलवलेच तुम्ही म्हटले येऊ नका कार्यक्रमाला, जा तुमच्या घरी, कसं वाटेल तुम्हाला? आज गोपिकेला दुःख वाटलंय, देवा ज्या पतींना आम्ही सोडून आलोय ते पती आम्हाला आता घरात घेणार नाही का? कारण त्यांना कायमचं सोडून आलोय. देवाने सांगितलं ते तुम्हाला घरात घेतील, मी आशीर्वाद देतो, तुम्ही जा. पण ते गोपिकेंचं प्रेम होतं महाराज. गोपिकांना माहित होतं तो जगाचा मालक आहे. गोपींनी सांगितलं, देवा आमचा जो घरी आहे ना तो एका जन्माचा पती, जो घरचा पती ना तो फक्त एका जन्माचा पती, पण तू जो आहेस तो आमचा अनंत जन्माचा पती, अनंत जन्माचा पती. देवाने एक दृष्टांत दिला गोपिकांनी, म्हणे गोपिकांनो पतिव्रतामध्ये किती ताकद असते सांगू का? म्हणे दाम्पत्य होतं, म्हणे नवरा दिवसभर थकून आला, बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला, बाहेर अग्नी चालू होती आणि छोटस बाळ अग्नीत जायला लागलं. पत्नीला वाटलं बाळाला जर वाचवावं तर पतीची झोप मोडेल आणि पतीची जर झोप नाही मोडव तर बाळ अग्नीत चाललं, काय करावं? पतीनं घालून या भार राहिलो निश्चिंती, देवावरती भार घालून दिला. पतिव्रतेमध्ये एवढी ताकद महाराज, अग्नी सुद्धा त्या मुलाला जाळू शकली नाही. ऐकलं का गोपिकांनो? असं देव गोपिकांना सांगू लागला. पण त्या गोपिका होत्या महाराज. गोपिकांनी सांगितलं, देवा तुझं उदाहरण देऊन झाला असेल तर मग आम्ही पण एक उदाहरण देतो तुला. म्हणे एक सैनिक ज्या वेळेला युद्धासाठी जातो सीमेवरती, तो त्याच्या बायकोला त्याचा एक फोटो देतो आणि सांगतो, मी येईपर्यंत तू या फोटोची पूजा कर, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू मी समजून या फोटोची पूजा कर. पण युद्ध करून आलेला पती दारात आलाय, त्या पत्नीने फोटोची पूजा करावी की आलेल्या खऱ्या पतीची पूजा करावी? बोला ना. फोटोची. आता तिला फोटोची पूजा करायची गरज नाही का? कारण तिचा ओरिजिनल पती दारात आलाय. गोपिकांनी सांगितलं, देवा जो घरचा पती आहे ना तो फोटो समान आहे, तो फोटो सारखा आहे, पण तू आमचा ओरिजिनल पती आहे, वरिले सावळे परब्रह्म, आपण सगळ्यांनी त्याला वरलाय. म्हणून तो नुसता गोपिकांचाच पती नाही तर तो पुरुषांचा सुद्धा पती. आपण सगळ्या त्याच्या बायका आहे. विठाला विठाला. त्या भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये नवल केला, ज्याने सृष्टीवरचा एकही जीव उपाशी ठेवला नाही, एकही जीव उपाशी ठेवला नाही. एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तन समाप्तीकडे नेतो. 90 फूट विहीर खोदली. ऐका बरं, ऐका बरं, मला फक्त सांगायचं, पृथ्वी ज्याने तृप्त केली, बस एवढं मला सांगायचं आणि मला कीर्तन संपुष्टाकडे न्यायचंय. 90 फूट विहीर खोदली आणि त्याच्यामध्ये खालून एक टोळ निघाला दगडाचा. टोळ कळतो तुम्हाला? टोळ, दगडाचा टोळ कळतो कसा असतो? टोळ गोल असतो टोळ, आणि त्या टोळाला केसा एवढं सुद्धा छिद्र नव्हतं. लक्ष देऊन ऐका बरं. तो टोळ 90 फूट खालून निघाला, क्रेननी तो टोळ बाहेर काढला. तो टोळ असा होता त्याच्यामध्ये केस जाईल एवढं सुद्धा छिद्र नव्हता. क्रेननं तो टोळ वरती काढला, खाली टाकता टाकता आधुडे मावशी तो टोळ सटकला आणि त्याचे 2 तुकडे झाले. जसे 2 तुकडे झाले त्याच्यातून एक बेंडकी बाहेर निघाली. त्या टोळातून एक बेंडकी बाहेर निघाली आणि जिवंत बेंडकी बाहेर निघाली. मला फक्त एक सांगायचंय, 90 फूट खोलीचा टोळ असलेला, ज्यामध्ये सुई एवढं सुद्धा छिद्र नाही, त्याच्या आतमध्ये बेंडकी आहे, त्या बेंडकीला कोण खाऊ घालत असेल? कोण खाऊ घालत असेल? त्या बेंडकीला सुद्धा जगाचा बाप खाऊ घालतो आणि जगाच्या बापाला कोण खाऊ घालतंय? अभंगाच्या 3ऱ्या.
ज्या भगवान परमात्म्याने पृथ्वीवरला एकही जीव उपाशी ठेवला नाही, त्या भगवान परमात्म्याला यशोदा मैया स्वतःच्या हाताने जीव घालती. काय भाग्यवान आहे असेल महाराज. भगवान परमात्म्याने असं नवल केलं महाराज, असं नवल केलं. आपण बाजाराची पिशवी 10 ठिकाणी टेकवतो, त्या ज्या भगवान परमात्म्याने एका बोटावरती गोवर्धन पर्वत उचलला. काय उचलला? इंद्राने असा पाऊस पडला, असा पाऊस पडला, असा पाऊस पडला. त्याला अवकाळी पाऊस म्हणतात. अवकाळी पाऊस. अवकाळी पाऊस माहितीये तुम्हाला? अवकाळी पाऊस असा असतो, चोर कमी मारतात. कळालं तुम्हाला? अवकाळी पाऊस असा असतो, चोर कमी मारते. आजी रामकृष्णारी चोर कमी मारतात, पण पाऊस जास्त मारतो महाराज. त्या पावसाचं वर्णन भागवतामध्ये परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज जोशी राजपिंपरी बीड गेवराई यांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सगळ्या मायबापांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि या कीर्तनाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.